पहा सुखी जीवनाचा मंत्र। तर माझा प्रश्न असा आहे की माझ्या लग्नाला 2-3 वर्ष झाले, 3 वर्ष झालेले आहेत. 3 वर्ष झाले. ओके. हां हां, प्रेग्नन्सी राहत नाहीये. हां तर त्याच्यासाठी याचं सिमेंट किंवा धातूची तपासणी केली. हां तर त्याचा नॉर्मल काउंट काय असतो त्याबद्दल थोडंसं विचार कळेल का? क्या बात आहे. म्हणजे तुमचं खरंच मी मनापासून अभिनंदन करतो की बऱ्याचदा पुरुषांना देखील या स्पर्ममध्ये काउंट किती आहे, त्याची क्वालिटी काय आहे, नॉर्मल काय, ॲबनॉर्मल काय कळत नाही. आणि 3 वर्ष लग्न झाल्यानंतर जेव्हा मूल होत नसेल ना, त्यावेळेस त्या पुरुषांपेक्षा स्त्रीला काळजी लागते. कारण ते मूल नाही झालं ना, तो पहिला दोष हा स्त्रीवर येत असतो. नक्कीच सांगूया काय यांचं अभिनंदन करायचं. कुठलाही निगेटिव्ह प्रॉब्लेम झाला की पार्टनर जी फिमेल आहे तिच्यामुळं. मी उदाहरण दिलं ना, 3-3दा लग्न करणारे आहेत आणि काउंट हा 0 असतो. सांगूया आपण यांना नॉर्मल काउंट काय सांगायचं. नक्कीच मित्रांनो, जोपर्यंत नॉर्मल काय हे तुम्हाला समजणार नाही ना, तर ॲबनॉर्मल काय हे लक्षात येणार नाही. सिमेन हे अतिशय महत्त्वाचा प्रॉडक्ट मेल्समध्ये जो बनतो त्यामध्ये 200पेक्षा जास्त प्रोटीन्स असतात. काउंट किती असतो? 200 मिलियनपासून ते 1500 मिलियन पर ml हा काउंट असतो. आणि 2 ते 3 ml ही मात्रा असते, क्वांटिटी असते. आणि ती नॉर्मल असते, म्हणजे त्या डबल क्वांटिटी त्यामध्ये येते. दुसरा भाग त्यामध्ये येतो, त्याचा कलर जो आहे हा व्हाईट किंवा येलोइश असतो. तिसरा भाग यामध्ये येते मोटिलिटी, स्पर्म, ह्या खूप काही कॅरेक्टर्स आहेत. पण महत्त्वाचं सांगतो, एका मिनिटाला 1500 स्पर्म तयार होत असतात. आणि जे तुमच्या डोक्यामध्ये बऱ्याच असतं ना की माझा वीर्यनाश झाला म्हणून माझा स्पर्म काउंट गेला, माझी शक्ती गेली, माझी पॉवर गेली, असं अजिबात नसतं. जेवढं वीर्यस्खलन तुझं जास्त होत राहील तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नवीन शुक्राणू तयार होत असतात. आणि नवीन शुक्राणू तयार झालेले प्रजनन करण्यासाठी, प्रेग्नन्सी राहण्यासाठी अतिशय कामाला आहेत. मला वाटतं ही माहिती सर्वांना मिळाली असेल. आणि नॉर्मल काउंट काय, जरी डॉक्टर जरी नसेल तरी तुम्हाला रिपोर्ट काय समजण्यासाठी हे माहीत पाहिजे. नक्कीच.